महाराष्ट्र पोलीस दलाचा विचार केला तर गेल्या काही दिवसांपासून काही धक्कादायक प्रकरणे उघड होत आहेत। खंडणी गोळा करण्यापासून ब्लॅकमेल करण्यापर्यंतचा काही पोलिसांचा प्रवास नगर जिल्ह्यात तर थेट ड्रग्सच्या तस्करीपर्यंत येऊन पोहोचला। नगर पोलीस दलातील श्याम सुंदर गुजर हा पोलीस ड्रग्स तस्करीच्या रॅकेटमध्ये सापडला। त्यापूर्वीही नगर एलसीबीचे काही अधिकारी खंडणी प्रकरणात अडकले होते। आता पोलीस दलातच असे करप्टेड लोक घुसल्यावर सामान्यांनी न्याय कुणाकडे मागायचा हा प्रश्न उभा राहिलाय। आता विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यातूनही एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। पुण्यातील एका महिला प्राचार्याला पोक्सोची धमकी देत 3 पोलीस कर्मचाऱ्यांनी थेट 7 लाखांची खंडणी उकळली आहे। बरं, या 3 पोलिसांपैकी एक महिला पोलीसही असल्यानं हे प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आलंय। एका महिलेने दुसऱ्या महिलेला ब्लॅकमेल केलंय। रील स्टार व दामिनी मार्शल असणाऱ्या सोनाली हिंगेवर खंडणीचा हा गुन्हा दाखल झालाय। आता हे सगळं प्रकरण काय आणि ही सोनाली हिंगे कोण हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24। राज्यातील घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। पुण्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं। सांस्कृतिक शहर अशी ही पुण्याची ओळख आहे। परंतु गेल्या काही दिवसांपासून हेच पुणे वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आलंय। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याच बिघडलेल्या पुण्याला वठणीवर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न चालवलाय। परंतु तरीही त्यांच्याच पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांनी पोलिसांची इज्जतच धुळीस मिळवल्याचे उद्योग चालवलेत। गेल्याच आठवड्यात एका प्रेमयुगुलाला सेक्स रॅकेटचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून 10,000ची खंडणी उकळल्याचं प्रकरण गाजलं होतं। आता गुरुवारी आणखी 3 पोलिसांवर खंडणीचाच गुन्हा दाखल झालाय। विशेष म्हणजे एक पोलीस निरीक्षक, एक महिला दामिनी मार्शल आणि एका कॉन्स्टेबल विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालाय। जिथे हे कर्मचारी ड्युटीवर आहेत तिथंच त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली। आता हे प्रकरण जरा जास्त गंभीर आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील एका शैक्षणिक संस्थेतील महिला प्राचार्याला या पोलीस कर्मचाऱ्यांनी ब्लॅकमेल केले। या महिला प्राचार्यांना तुमच्यावर पोक्सोचा गुन्हा दाखल होईल अशी धमकी या 3ही पोलिसांनी दिली होती। पोलीस दामिनी मार्शल असणाऱ्या व शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या प्रसिद्ध रील स्टार सोनाली हिंगेचं नाव या प्रकरणात आल्यानंतर या प्रकरणाची चर्चा वाढली। सोनाली हिंगे ही प्रसिद्ध रील स्टार तर आहेच, पण एक दबंग पोलीस कर्मचारी म्हणूनही पुण्यात प्रसिद्ध आहे। विविध शाळा व महाविद्यालयात मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे देणं, लहान मुलींना गुड टच बॅड टचचं शिकवणं, यामुळे ही महिला पोलीस कर्मचारी चांगलीच चर्चेत होती। आता तिच्यावरच व ती कार्यरत असलेल्या पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालाय। पुण्यातील एका शिक्षण संस्थेतील महिला प्राचार्याला शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, कॉन्स्टेबल सुदाम तायडे व दामिनी मार्शल सोनाली हिंगे यांनी ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे। तुमच्यावर पोक्सो अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल होऊ शकतो असं म्हणत या 3ही कर्मचाऱ्यांनी महिला प्राचार्याकडून 7 लाखांची खंडणी उकळली। या महिला प्राचार्यांना अटक होण्याची भीती दाखवण्यात आली। अटकेच्या व बदनामीच्या भीतीने या महिला प्राचार्यांनी या पोलिसांना 7 लाख रुपये दिले। परंतु हा सगळा प्रकार संशयास्पद वाटल्यानंतर या महिला प्राचार्याने पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे धाव घेतली। पोलीस आयुक्तांची भेट घेत या महिला प्राचार्याने त्यांच्या विरोधात अपभीती कथन केली। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तत्काळ या प्रकरणाची दखल घेत त्यांच्या पातळीवर या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली। प्राथमिक चौकशीत या सगळ्या पोलिसांचा सहभाग स्पष्ट झाल्यावर त्यांनी शिवाजीनगर पोलिसांना या 3घांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। ज्या पोलीस ठाण्यात हे 3ही कर्मचारी ड्युटी करत होते त्याच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला। जनतेचं संरक्षण करण्याची जबाबदारी ज्या पोलिसांवर आहे तेच पोलीस असं वागत असतील तर कैफियत मांडायची कुणाकडे, हा प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय। काही पोलीस आपला धाक तयार करून सामान्यांनाच लुटण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून घडू लागले आहेत। आता या खंडणीच्या गुन्ह्यात पोलीस आयुक्त अमितेश कुमार कशी कारवाई करतात हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।